धुतलेलं आहे। अनेक लोक बाप्तिस्माच्या माध्यमातून शरीर धुतात, अनेक लोक बाप्तिस्माच्या माध्यमातून पाण्याच्या द्वारे नवीन जन्म घेतात, परंतु प्रिय केवळ पाण्याने शरीर धुतले जातं आणि जर त्या दिवसापुरतं जर आम्ही आंघोळीसारखा जर तो भाग घेतला तर निश्चित अर्थाने आम्ही परमेश्वराशी इमानदार नाही, आम्ही परमेश्वराची विश्वासू नाही, आम्ही परमेश्वराशी नीतिमान नाही, आम्ही परमेश्वराशी सरळ नाही, आम्ही परमेश्वराशी प्रामाणिक नाही। कारण ज्या वेळेस आम्ही शरीर धुण्यासाठी म्हणजे बाप्तिस्मा घेण्यासाठी एखाद्या चर्चकडे मागणी करतो किंवा पाळक साहेब आम्हाला तो बाप्तिस्मा देतात, त्यावेळेस पाळक साहेबांची जबाबदारी आहे, कारण पाळक साहेब हा जबाबदार, इमानदार, परमेश्वराने निवडलेला नीतिमान, सरळ, प्रामाणिक, प्रकाशामध्ये चालणारा देवाचा खास निरोप आहे। आणि म्हणून अनेक लोकांना वचनाची माहिती नसल्या कारणाने ते केवळ स्वतःचं शरीर पाण्याने निर्माण करतात शरीराला, परंतु धुतलेले मात्र नसतात। खऱ्या अंतःकरणातून प्रभू येशूच्या रक्ताच्या माध्यमातून आमचे पाप धुतले पाहिजे। आणि ते पाप केव्हा धुतले जातात प्रिय हो? बऱ्याच वेळेस आम्हाला पाहायला मिळतं, आम्ही प्रत्येक समाजाला रेफरन्स देतो, येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं। होय, आमेन, 100% खरं आहे, प्रभू येशूचं रक्त आम्हाला पापापासून शुद्ध करतच, आमेन। परंतु प्रिय हो, केव्हा? ज्या वेळेस त्याला आम्ही अंतःकरणामध्ये स्वीकारतो, ज्या वेळेस आम्ही इमानदारी, ज्यावेळेस आम्ही विश्वासूपणाने, ज्याप्रमाणे आम्ही सरळतेने, प्रामाणिकपणाने, नीतिमत्वाने आणि त्या प्रकाशामध्ये चालण्याचा अंतर्यामाची सत्यता ज्यावेळेस आमच्यामध्ये निर्माण होते ना, त्यावेळेस आमचे पाप धुवायला सुरुवात होती। आल्याच पाप धुतले जात नाही। अनेक लोकांचे बाप्तिस्मा केल्या संपूर्ण तो पाप शुद्धीकरण होत नाही, कारण तो बाप्तिस्मा केला का जातानीच भांडण करत चालतो। आणि म्हणून प्रिय आम्ही पाहतो की आम्ही परमेश्वराबरोबर किती इमानदार आहोत। आणि त्यासाठी आम्ही एक उदाहरण घेतलेलं आहे की परमेश्वराशी इमानदार असल्यानंतर त्याचं महत्व काय होतं आणि त्याला काय गोष्टी पाहिजेत। पहिले राजा अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 5 मध्ये शलोमोन राजाला देवाने म्हटले की शलोमोन राजाला देवाने काय म्हटलं आपण पाहूया की त्या ठिकाणी तो म्हणत आहे, पहिले राजा 3:5 मध्ये लिहिलेलं आहे, आपण वाचूया। गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलोमोनास दर्शन दिले। देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन। तुला पाहिजे तो वर माग, मी तुला देईन। एक विश्वासू, नीतिमान, सरळ, प्रामाणिक, अंतर्यामाची सत्यता असणारा, देवाचे बाबतीत आवेशी असणारा, देवाच्या लोकांची काळजी असणारा एक शलोमोन राजा। आणि देव त्याला जेव्हा प्रसन्न झाला तर देवाने त्याला दृष्टांत दिला, दर्शन दिला आणि म्हटलं, शलोमोन राजा तुला जे काही पाहिजे ते माग, मी तुला देतो। शलोमोन राजा काहीही मागू शकला असता। आज जर आम्ही आता या समाजाला जर आमच्या पाळक साहेबांना कुणाला जर परमेश्वराने रात्री दर्शन जर दिलं आणि म्हटले ना, पास्टर साहेब मी तुमच्या जीवनाविषयी, तुमच्या इमानदारीविषयी, तुमच्या विश्वासाविषयी, तुमच्या नीतिमानाविषयी, तुमच्या सरळतेविषयी, तुमच्या प्रामाणिकतेविषयी, तुमच्या सात्विकतेविषयी मी तुमच्यावर खुश झालेलो आहे आणि मी आता तुला एक सांगत आहे की तुला जे काय पाहिजे ते माग। प्रिय हो, आज तुम्ही आणि मी काय मागणार आहोत? आम्ही जर परमेश्वराशी इमानदार आहोत, त्या शलोमोन राजाला अशाच प्रकारे म्हटलं होतं की तुला जे काय पाहिजे ते माग, परंतु शलोमोन राजाने पाहिलं की जे काय आहे ते परमेश्वराचं आहे, यावर सर्व नियंत्रण त्याचं आहे, तोच देणार आहे, तोच घेणार आहे, तो जिवंत ठेवणार आहे आणि तो जीवन देणार आहे। आणि मग याच्याकडून मी काय मागू? आणि म्हणून त्याने मागितलं, परमेश्वरा तुला जर द्यायचंच असेल तर एक काम कर, एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्याचं श्रेष्ठ श्रेय किंवा एवढ्या मोठ्या प्रजेला न्याय करण्यास जे काही सामर्थ्य हवं आहे, जे काही ज्ञान हवं आहे, जी काही कृपा हवी आहे, जी काही इमानदारी हवी आहे, जो काही विश्वासूपणा हवा आहे, जो काही नीतिमानपणा हवा आहे, जे काही सरळ आहे, तोंड बघून नसताना अंतर्यामाच्या सत्यतेमधून यांचा न्याय करण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं साधन नाही, तर तू मला जर
यायचं असेल, तुझी जर इच्छा आहे तर एवढं मात्र कर की तुझ्या दासावर तुझा अनुग्रह कर आणि तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी, तुझ्या लोकांना सांभाळण्यासाठी, तुझ्या लोकांच्या बरोबर इमानदारीने वागण्यासाठी तुझं सामर्थ्य मला दे, तुझं ज्ञान मला दे. आणि मी पाहतो पियाओ, ते इमानदारीचं महत्व असं झालंय की लागलं स्वतः परमेश्वर म्हटलं की तुझ्यासाठी तू काही मागितलं नाही, घर मागितलं नाही, संपदा मागितलं नाही, आयुष्य मागितलं नाही, कुठल्याच गोष्टी मागितल्या नाही, तर तू माझ्या लोकांच्या तारणासाठी, माझ्या लोकांच्या बचावासाठी, माझ्या लोकांनी व्यवस्थित सरळ चालावं, माझ्या लोकांनी प्रामाणिक राहावं, माझ्या लोकांनी विश्वासू राहावं, माझ्या लोकांनी दुःखात राहू नये, माझ्या लोकांचा योग्य तो न्याय व्हावा, आणि म्हणून या गोष्टी तू मागितल्या. तर त्या अर्थी तुला बुद्धी, ज्ञान, चातुर्य देतो, पण तो तुझ्या पूर्वी असा राजा झाला नाही आणि पुन्हा होणार पण नाही. इतक्या प्रकारचं धन, संपदा, मान, सन्मान तुला मी देतो. आज त्याच प्रकारे जर परमेश्वर आमची इमानदारी जर चेक करायला लागला, आज अनेक पाळक साहेबाजवळ थोडंच दिलं होतं लॉकडाऊनच्या काळामध्ये, त्यांनी अर्ध त्यांच्या घराच्या बँक बॅलन्स मध्ये टाकून दिलं, निम्म त्यांच्या जवळचे जे असतात ना विश्वासणारे, त्या पहिल्या काळात आहे ना राजा लोकांना असे पंखे हलवायला राहायच्या 2 दाशा, तसे पाळक साहेबासोबत 2 दाशे येत, दाशे ते पंखे हलवणारे त्यांच्या नावावर निम्म, आणि फक्त बोटावर मोजणाऱ्या 2-3 जणाला बाकीचं वाटप केलं. ही इमानदारी नाही. परमेश्वराला म्हणतोय थोडक्याविषयी जो विश्वास आहे त्याची पुष्कळ नेमणूक होईल. आज प्रिय आम्ही थोड्याविषयी विश्वासू नाहीत. आज आम्हाला इमानदारीचं महत्व समजलं पाहिजे, आणि म्हणून पहिले योहान 1:7 मध्ये लिहिले, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चाललो असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे, आणि मग त्याचं रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करतं. तसं शुद्ध नाही करीत. सगळेजण म्हणते प्रभू रक्त लावून येतो मी, आणि आता मी शुद्ध झालोय आणि धुतल्या तांदळाचा झालोय. आमचे साहेब म्हटले होते, एका मी कार्यक्रम पाहिला होता, आणि त्या कार्यक्रमामध्ये म्हटले होते नुसता तांदूळ बासमती असून फायदा नाही, तो शिजवून त्याचा भात करून किंवा बिर्याणी केल्यानंतर ते खाण्यात आणि नुसते तांदूळ बघण्यात जसं फरक आहे, अशाच प्रकारे येशूचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करतं. परंतु केव्हा? जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चाललो असलो तर. हे वचन कोणी सांगितलंच नाही, फक्त प्रभू येशूकडे आणि तुमच्या पापाची क्षमा होईल. आणि प्रभू येशूकडे आल्यानंतर आमच्या मंडळीतून बाप्तिस्मा घ्या, आमच्या मंडळीचं भरती करा, पावती बुक छापा, पावती बुक पाळा, दैनंदिन महिन्याची पावती फाडा, दान द्या, दशमांश द्या, अर्पण द्या, तुमच्या पापाची क्षमा होईल. नाही होणार. आज तर मी फेसबुकला पाहिलं 2-3 दिवसापूर्वी, तेलाची बाटली विकत घ्या 500 रुपयाला, तुमच्या पापाची क्षमा होईल. पापाची क्षमा होण्याचं सामर्थ्य परमेश्वराने म्हणे तेलाच्या बाटलीत टाकलंय. परमेश्वर तुमची आणि माझी इमानदारी पाहत आहे. परमेश्वर त्या सेवकाची देखील इमानदारी पाहत आहे की आम्ही परमेश्वराशी किती प्रामाणिक आहोत. आणि म्हणून आज आम्ही पाहत आहोत प्रिय, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चाललो असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे. एकमेकाबरोबर म्हणण्याच्या ऐवजी आमची परमेश्वराबरोबर सहभागिता आहे, पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता आहे, परमेश्वर यहोवा, परमेश्वर पिता त्याच्याबरोबर सहभागिता आहे, आणि त्याच्या प्रिय जे निवडलेले लोक आहेत त्यांच्याबरोबर सहभागिता आहे. आणि मग हे झाल्यानंतर त्याचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करतो. चेसला जातो पण पाळक साहेबाचा सन्मान नाही, आदर नाही, पाळक साहेबांनी सांगितलेल्या सत्यवचनाचा स्वीकार नाही, कसं काही सहभागिता होणार आहे. आणि मग काही चर्च पाळक असे आहेत की आमचं चर्च फुटू नये म्हणून कसाही असू द्या भाऊ, त्याची पाप कधी दाखवणार नाही, कारण चर्च पाळक साहेबही इमानदार नाहीत आणि त्याचे लोकही इमानदार नाहीत. चर्च पाळक साहेब कसे आहेत माहिती का? रुबाबदार जीवन जगणारे, वजनदार जीवन जगणारे, भपकेदार जीवन जगणारे, दावेदार जीवन जगणारे, धारदार जीवन जगणारे, शानदार जीवन जगणारे, आणि याची त्याची उग्या दुग्या काढणारी. आणि म्हणून प्रियो, असं केल्याने आमच्या पापांची काही क्षमा होणार नाही, आम्ही पापांचे शुद्धीकरण होणार नाही. स्तोत्र 145:18 मध्ये सांगतोय, जो कोणी त्याचा धावा करीतात त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे, परंतु इमानदारीने, विश्वासूपणाने, नीतिमानपणाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने. आणि म्हणून पहिले शमूएल 15:23 मध्ये आम्हाला परमेश्वराचं वचन सुंदर असं एक उदाहरण देत आहे प्रामाणिकपणाबद्दल. त्या ठिकाणी लिहित आहे पहिले शमूएल 15:23 मध्ये,
तू परमेश्वरचा शब्द मोडील आहे, म्हणून त्याने हे तुला राज्यपदावरून झुकारून दिलेला आहे. तू परमेश्वराशी इमानदार राहिला नाही, परमेश्वरच्या वचनाबरोबर विश्वासू राहिला नाही, तू नीतिमान राहिला नाही, तू सरळ राहिला नाही, तुझी सात्विकता तू बाजूला केली, तुझ्या अंतर्याम दुष्ट होण्याला सुरुवात झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी तो शम्युएल जो आहे संदेष्टा, त्या ठिकाणी त्या असणाऱ्या राजाला त्या ठिकाणी म्हणतोय तू परमेश्वरचा शब्द मोडील आहे, म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे. असं नका समजू प्रिय. आम्हाला जो मान सन्मान किंवा जे काही परमेश्वरने एक स्थान दिलेलं आहे, जर कदाचित आम्ही परमेश्वराबरोबर जर गद्दारी केली, परमेश्वराबरोबर बेईमानदारी केली, परमेश्वराबरोबर अविश्वासूपणाने जीवन जगायला सुरुवात केली, नीतिमान प्रमाणे न जगता अनिती सुरुवात केली, सरळच्या ऐवजी आम्ही वाकड्यात घुसलो, प्रामाणिकच्या ऐवजी डुप्लिकेट मध्ये जर घुसलो, सत्याच्या ऐवजी खोट्यामध्ये जर घुसलो, कपटीपणामध्ये जर घुसलो, एखाद्याला लुटण्यामध्ये जर घुसलो, अयोग्य शिक्षण मध्ये देण्यात घुसलो, धर्मशास्त्र जर सोडलं, नियमशास्त्राचा जर धिक्कार केला, परमेश्वरची जर आशा धरून राहिली नाही आणि फक्त जगातलीच आशा धरून राहिली, तर निश्चित अर्थाने आम्हाला राज्यपदावरून झुगारून दिल्या जाईल. आम्हाला जे परमेश्वराने दिलेलं पद आहे ना, ते काढून घेण्यात येईल. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल या ठिकाणी की खरोखर आम्ही इमानदार आहोत की नाही याची परीक्षा परमेश्वर आमची पाहत आहे, आणि ती पाहावीच लागेल. जोपर्यंत आमची परीक्षा होत नाही, जोपर्यंत आमची चेकिंग होत नाही, जोपर्यंत आम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसत नाही, जोपर्यंत आमची बढोतरी होत नाही, जोपर्यंत परमेश्वर आम्हाला पुढच्या वर्गात टाकीत नाही. जसं की आता 10वीचा रिझल्ट लागला, रात्रीच्या लाईव्ह फेसबुक मध्ये आम्ही सांगितलं, त्या सर्व लेकरांचे आम्ही हार्दिक स्वागत आणि केलेले आहे. जसं त्यांनी वर्षभर अभ्यास केला आणि वर्षाच्या नंतर त्यांची परीक्षा घेण्यात आली, आणि मग त्यांच्या कामानुसार, त्यांच्या स्टडीनुसार, त्यांच्या अध्ययनानुसार, त्यांच्या शिक्षणानुसार, त्यांनी दिलेल्या पेपर मधल्या उत्तरानुसार त्यांना टक्केवारी पडली आणि त्यांची बढोतरी झाली. ही झाली त्यांची एक वार्षिक परीक्षा. पण तुमची आणि माझी परीक्षा प्रिय हो, आईच्या गर्भाशयापासून जी स्टार्ट होती ना, तर थेट पेटीत जाईपर्यंत, जो शेवटपर्यंत परमेश्वराशी इमानदार राहील, जो शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकेल, जो शेवटपर्यंत नीतिमानपणाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, जो शेवटपर्यंत सरळ चालेल, जो शेवटपर्यंत प्रामाणिक राहील, जो शेवटपर्यंत परमेश्वराच्या वचनाला धरून राहील, जो शेवटपर्यंत आत्म्याच्या प्रेरणेने चालेल, तोच त्या ठिकाणी पास होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तो जो राजा आहे, त्या राजाकडून काही गोष्टी चुकल्या, आणि मग देवाचा संदेश, देवाचा सेवक, देवाचा अभिषिक्त असणारा, आता सध्याच्या याच्यामध्ये आपण त्याला याजक म्हणू शकतो, पाळक साहेब म्हणू शकतो, रेव्हरंड साहेब म्हणू शकतो, बिशप साहेब म्हणू शकतो, आणखीन जेवढे कोणते साहेब आहेत ते म्हणू शकतो. मग तो साहेब आला आणि एवढ्या मोठ्या राजा, ज्याच्या हातामध्ये सगळी काही सत्ता होती, पण तो राजाला घाबरला नाही. त्याला असं वाटलं नाही की मी राजाला असं कसं काय म्हणू, कदाचित राजा माझा शिरछेद करील किंवा मला शिक्षा देईल किंवा मला काहीतरी करल. नाही प्रिय, जो परमेश्वरचा खरा भक्त आहे ना, जो इमानदार आहे ना, जो परमेश्वरचे विश्वासू आहे ना, नीतिमान आहे ना, सरळ प्रामाणिक, अंतर्यामाची सत्यता ज्याला आवडते, जो नियमशास्त्राला धरून चालतो, तो देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. कारण देवाच्या आत्म्यानेच त्या शमूएलला सांगितलं होतं की या राजाने काहीतरी गडबड केलेली आहे, राजाने देवाचा परमेश्वरचा शब्द मोडलाय. हा जो राजा आहे इमानदार राहिला नाही, हा राजा आहे विश्वासपात्र राहिला नाही, हा राजा सरळ राहिला नाही, हा राजा प्रामाणिक राहिला नाही. या राजाची अंतर्यामाची सत्यता भ्रष्ट झाली, आणि याला सांगितलं होतं की त्या लुटीतून काहीच ठेवू नको, पण तू चांगल्या काही गोष्टी लुटून ठेवल्या. आज देखील अनेक लोक काहीतरी गोष्टी ठेवतातच. मग परमेश्वर म्हणत आहे त्यांना, तुम्हाला आणि मला, तुम्हाला मी राज्यपदावरून झुगारून देईन. आम्हाला त्या ठिकाणी आम्ही मोठ्या हौशेने, मोठ्या विश्वासाने, मोठ्या प्रामाणिकपणे आम्ही म्हणत असतो, आम्ही राजपुत्र आणि राजकन्या आहोत, आमचं राज्य तिथलं आहे. परंतु या ठिकाणी राज्यपदावरून झुगारून दिलं. ज्यावेळेस देवाची आज्ञा मोडली, ज्यावेळेस देवाबरोबर इमानदार राहिले नाही, ज्याबरोबर देवाबरोबर विश्वासू राहिले नाही,
आणि म्हणून आम्ही इमानदारी आमच्या जवळ असावी हे खूप महत्वाचं आहे. कारण नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 1 मध्ये लिहिले, खोट्या तागडीचा म्हणजे तराजूचा मोजमापाचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वचन त्याला प्रिय आहे. खरं वचन परमेश्वराला प्रिय आहे. खरं वचन इमानदार लोकांना प्रिय आहे. खरं वचन विश्वासू लोकांना प्रिय आहे. खरं वचन सरळ आणि प्रामाणिक आणि अंतर्यामाची सत्यता असणाऱ्या लोकांना प्रिय आहे. सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो. आमची इमानदारी ना आम्हाला सांभाळून नेते थेट स्वर्गाच्या राज्यापर्यंत, परमेश्वराच्या सिंहासनापर्यंत आम्हाला सांभाळून नेते. परंतु कपटी इस्माचा कुटीलपणा त्याचा नाश करतो. कपटी इसम त्यांचा केलेला कुटीलपणा, त्यांनी केलेली बेईमानदारी, त्यांनी न स्वीकारलेली जबाबदारी, आणि म्हणून पाहतो आम्ही प्रिय हो, या ठिकाणी कुटीलपणा त्यांचा नाश करतो. अशाच प्रकारे पहिलं शमूएल 15:23 मध्ये तू म्हटलं की तू परमेश्वरचा शब्द मोडला आहे, म्हणून त्याने हे तुला राज्यपदावरून आता झुगारून दिलेलं आहे. पहिलं शमूएल 1:11 मध्ये आम्हाला आणखी एक गोष्ट पाहायला मिळते, इमानदार आहोत की नाही. ज्या वेळेस हन्नाला काही लेकरू बाळ नव्हतं, एल्कानाने हन्नाच्या दरवर्षी त्या मंदिरामध्ये उत्सव करण्यासाठी, देवाला अर्पण करण्यासाठी जात होते. परंतु हन्ना त्या ठिकाणी रडली आणि त्या ठिकाणी जो एली याजक होता, त्या एली याजक, हन्ना आणि परमेश्वर या तिघांमध्ये काही संवाद झालेला आहे. संवाद होताना जी हन्ना होती ती फक्त ओठातल्या ओठात बोलत होती. परमेश्वरचे नेत्र तिला पाहत होते आणि एली याजक तिला पाहत असताना तो म्हणत आहे की तू द्राक्षरसाने मस्त झाली की काय. परंतु ती म्हटली नाही महाराज, नाही, मी एक आदमश्री नाही, मी एक इमानदार आहे, मी विश्वासू आहे, मी नीतिमान आहे, मी सरळ आहे, मी प्रामाणिक आहे, माझ्या अंतर्यामामध्ये सत्यता आहे आणि मी दरवर्षी या ठिकाणी देवाच्या गौरवासाठी येत आहे. परंतु माझं एक म्हणणं आहे, माझं हृदय ग्लान झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे, पिडलेलं आहे, पीडित झालेलं आहे आणि मला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मूल नाही. आणि मग त्या ठिकाणी ती म्हणत आहे की जर तू मला पुत्र संतान देशील तर आयुष्यभर परमेश्वराला मी समर्पण करीन. मग परमेश्वराने देखील पाहिलं, ज्यावेळेस तू पुढच्या वेळेस येशील ना त्यावेळेस लेकरू असेल. आणि मग आम्हाला पाहायला मिळतो पहिलं शमूएल 1:11 मध्ये आयुष्यभर परमेश्वराला समर्पण करील. वाचूया पहिलं शमूएल 1:1 आणि 11 वचन. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकर खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाही, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा इथपर्यंत मी त्यास समर्पण करील. त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही, असा तिने नवस केला, असं तिने परमेश्वराकडे साकडं केलं, असं तिने परमेश्वराकडे मागितलं, असं तिने परमेश्वराला प्रामाणिकपणे विश्वासूपणाने सरळपणाने सांगितलं, माझ्या अंतःकरणात असं असं दुःख आहे आणि परमेश्वरा तू जर तुझ्या दासीवर अनुग्रह आणि कृपा करशील तर हा मला दिलेलं पुत्र संतान आयुष्यभर परमेश्वराला समर्पण करील. अहो इथं 24 आवर्स परमेश्वराला समर्पण झालेले देवाचे सेवक या ठिकाणी आयुष्यभर परमेश्वराला समर्पण करील. आयुष्यभर आम्ही फक्त 24 आवर्स, काही 12 आवर्स, काही 6 आवर्स, काही 3 आवर्स आणि काही ओनली 1 आवर्स, फक्त संडे टू संडे, दानपात्र टू दानपात्र, आणि तेही प्रामाणिकपणे नाही, तेही विश्वासूपणाने नाही, ते पण सरळपणाने नाही, ते इमानदारीने नाही. या ठिकाणी पहिले शमूएल 1:11 मध्ये हन्ना परमेश्वराला म्हणत आहे तू जर मला पुत्र संतान देशील. आम्ही इमानदारीविषयी, विश्वासूपणाबद्दल, सरळ आणि प्रामाणिकपणाबद्दल, अंतर्यामाच्या सत्यतेबद्दल आम्ही या ठिकाणी पाहत आहोत प्रिय. आणि मग पहिलं शमूएल 1 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आपण वाचूया ते वचन. तसेच मी या बालकास
परमेश्वराच्या स्वाधीन परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. तो परमेश्वरास आमरण दिला आहे. अमरण दिला आहे. तेव्हा एल्कानाने तेथे परमेश्वराची आराधना केली. 1:11 मध्ये तिने नवस केला. 1:11 मध्ये ती परमेश्वराला समर्पित झाली. 1:11 मध्ये ती विश्वासाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. आणि 1:11 ते 27 वचनामध्ये म्हणजे 11 ते 27 पर्यंत परमेश्वराने तिला पुत्र संतान दिला. आणि मग मात्र इमानदारीची पाळी आली. मग मात्र विश्वासूपणा चेक करण्याची पाळी आली. मग मात्र प्रामाणिकपणा चेक करण्याची पाळी आली. अहो, जिला लेकरूच होत नव्हतं, इतक्या वर्षांनी तिला लेकरू झालं. आणि मग ते लेकरू मी समर्पण कसं करू? मी परमेश्वराबरोबर इमानदार कसं काय राहून विश्वासू कसं जीवन जगेल? परंतु तिने तसं केलं नाही. दिलेला शब्द इमानदारी, विश्वासूपणा, नीतिमान. तिने तिचा मुलगा दिला. 24 तासासाठी नाही, 12 तासासाठी नाही, 3 तासासाठी नाही, 1 तासासाठी नाही. तिने जसं म्हणली ना का आयुष्यभर परमेश्वराला समर्पण करील, तोपर्यंत तिच्या हातात मिळालेला नव्हता. ज्यावेळेस तिच्या हातामध्ये मिळाला आणि ज्यावेळेस त्या लेकराचं दूध तुटेपर्यंत ती थांबली आणि त्या ठिकाणी पुन्हा एक वार तिने मंदिरामध्ये त्याच येली याच का समोर घेऊन गेली. आणि 1:28 मध्ये म्हणताय तो परमेश्वराला मी आमरण दिला आहे. परमेश्वराच्या नावात मेला तरी चालेल, मी परमेश्वराला आमरण दिलेलं आहे. आज आम्ही परमेश्वराबरोबर इमानदार आहोत का? आज आम्ही परमेश्वराबरोबर विश्वासू आहोत का? आज कित्येक भावाने, बहिणीने, आई वडील, प्रिय लेकर याजक लोकांनी परमेश्वराशी करार केलेला आहे, परमेश्वराचे अनुभव केलेले आहे, परमेश्वरावर विश्वासूपणा आणि प्रार्थना विनंती केलेला आहे. आणि त्यांच्या जीवनात अद्भुत साक्ष घडलेला असताना देखील आज त्यांनी ते करार मोडलेला आहे. आणि म्हणून तो म्हणताय इर्म्या 9:13 मध्ये माझं धर्मशास्त्र त्यांनी सोडून दिलंय. सगळ्यात मोठा बेमानदारी, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला. ही दुसऱ्या नंबरची खरी बेमानदारी. परमेश्वराची आशा धरून राहण्यासाठी मी त्यांना नवीन पंख दिले, नवीन शक्ती दिली. त्यांनी ती घेऊन कसबिनीच्या हातात दिली. ती घेऊन त्यांनी जगात गोंधळ घातला आणि ती घेऊन जगातला आयुष्य आराम करायला सुरुवात केली. कशा प्रकारे आम्ही इमानदार राहिलो? नाही ब्रो, आज गरज आहे दिलेला शब्द पाळण्याची. ज्यावेळेस बॅप्टिझमला आम्ही जातो त्यावेळेस आम्ही सांगतो, प्रभू आजपासून मी उघड तुझा स्वीकार करतो, माझ्या पापाची क्षमा कर. बस. पाळक साहेब पण त्याला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात एकदा का त्याला डुबावला, एकदा का त्याला आंघोळ घालून वर काढला. शोध जाता जाता म्हटलं तरी पाळक साहेबासंग भांडल. गॅरंटी वॉरंटीच नाही आता. कारण याजक लोकांनी धर्मशास्त्र सोडलंय, याजक लोकांनी नियमशास्त्र तोडलंय, याजक लोकांना नवीन शक्ती संपादन देऊन हे जर जगामध्ये उडत आहेत हवेमध्ये उडल्यासारखे. आणि ते पण कसे? कावळे, चिमण्या, कबूतर कमी हाईटला. गरुड सगळ्यात मोठ्या हाईटला उडतो. त्या गरुडासारखं जीवन आमचं असावं. हे जीवन जगते बिल्या मांजरी सारखी जीवन जगायचं आहे. दाविदाचा सिंह त्या सिंहासारखं. पण आम्ही इमानदार असेल तर ना. जर आम्ही इमानदार नसलो तर काही हरकत नाही. या ठिकाणी परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान आदर देईल. स्तोत्र 15:1 ते 5 मध्ये लिहिलंय, देवाच्या निवासस्थानामध्ये मंडपामध्ये वस्ती कोण करील? पवित्र डोंगरावर कोण जाईल? तिथं वास्तव्य कोण करील? जो सात्विकपणे चालतो, जो मनापासून सत्य बोलतो, जो सोबत्याचं वाईट करीत नाही, जो अधर्माचा तुच्छ लेखतो, आपण वाहिलेल्या शेपटेला स्वतःच्या आई झाले तरी ती मोडत नाही, पैसा वाडी दिडीला लावित नाही, लाच घेत नाही, जो असा वागतो तो कधी डाळणार नाही. कारण काय? की तो इमानदार असणार. आणि जे इमानदार नाहीत ना, जे विश्वासू नाहीत ना, ह्या सगळ्या गोष्टी याच्या बरोबर डुप्लिकेट करणार. आणि म्हणून आम्ही प्रत्येक लाईव्ह फेसबुकला त्या इमानदार शब्दावर आम्ही जे बाकीचे शब्द जे आहेत ना, बेईमानदार, रुबाबदार, वजनदार, भपकेदार, दावेदार, धारदार, शानदार, परंतु जबाबदारी काही स्वीकारत नाही. इमानदारी आली का जबाबदारी आली? इमानदारी आणि जबाबदारी हे दोन गोष्टी फक्त तुरळक देवाचे सेवक करतात. पण बाकीचे जे सोंग घेतलेले आहेत ना, ते मात्र त्यांना याच्याशी काही घेणं देणे. त्यांना फक्त काय? रुबाबदारपणा, वजनदारपणा, भपकेदारपणा, दावेदारपणा, शानदारपणा, वास याच्यामध्येच.
आणि हे इमानदार नाहीत आणि हे शपथेला काही जागे राहत नाहीत. परंतु या ठिकाणी आम्ही पाहिलं की ती त्या ठिकाणी म्हटली, तू जर मला पुत्र संतान देशील तर मी त्याला आयुष्यभर परमेश्वराला समर्पण करीन. आणि मग तिने तो 9:1:28 मध्ये पहिले शमूएल 1:28 मध्ये लिहितोय की तो परमेश्वरास अमरण दिला आहे. अमरण आम्हाला इमानदार राहायचंय, अमरण आम्हाला विश्वासू राहायचंय. आणि मग त्या आम्ही पाहतो त्या शमूएलाने एली याजक आणि एली याजकाच्या मुलांचं भविष्य सांगितलं. याजक होते ते याजक, महायाजक, मोठाले याजक. आता त्यांना बिशप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, मोठमोठाले साहेब म्हणतात. तो होता तो एली याजक. आणि हा अर्पण केलेला, समर्पण केलेला, विश्वासूपणाने परमेश्वराला देऊ केलेला, सरळ आणि प्रामाणिकतेमध्ये जीवन जगणारा एली याजकाच्या देखरेखीखाली पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये, देवाच्या अनुग्रह आणि कृपेमध्ये त्यांनी त्याचं समर्पण ओळखलं आणि तशा प्रकारे तो वाढू लागला. आणि ज्यावेळेस वाढला ना तर त्या एली याजकाला काय परमेश्वराने हाका नव्हती मारली. कारण एली याजकाला जर हाका मारली असती ना तर पहिल्याच टायमाला शमूएलला ज्यावेळेस आवाज मारला आणि शमूएल ज्यावेळेस एली याजकाकडे गेला आणि म्हटला, महाराज, पाळक साहेब, मला आवाज दिलाय का? तर हे एली पास्टर म्हटले, नाही मी नाही दिला. म्हणजे परमेश्वरचा आवाज याजकाला समजला नाही. आजही असे अनेक याजक आहेत की देवाने दिलेला त्यांना आवाजच समजत नाही. कारण त्यांनी धर्मशास्त्र तोडून टाकले, कारण त्यांनी नियमशास्त्र मोडून टाकले, त्यांनी नियमशास्त्राच्या धज्जा ओढून टाकल्या. आणि परमेश्वर तो वचनाच्या माध्यमातून बोलतो. मग परमेश्वराचा वचनच आम्हाला जर बाजूला टाकून दिले तर परमेश्वर बोलतो हे याजकाला समजेल कसं? मग या ठिकाणी तोच शमूएल ज्यावेळेस लहानचा मोठा झाला ना, त्याच याजकाच्या अंडर खाली ज्याने लहानचं जीवन मोठं केलं ना, त्याच परमेश्वराने त्याच मंदिरात त्याच एली याजक आणि त्याच एली याजकाच्या 2 पोरांना त्याबद्दल भविष्य सांगितलं. आणि ऍक्च्युली ते परमेश्वरापासून होतं. इमानदारीचा फायदा, टिकून राहणं, विश्वासात राहणं, खंबीर राहणं. मग देव अद्भुतरित्या जबाबदारी त्या ठिकाणी टाकत असतो. आम्ही आणखीन एक गोष्ट पाहणार आहोत. अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 47 मध्ये आम्ही इमानदारी कशा प्रकारे आम्ही इमानदारीची बेईमानदारी केली आणि कशामुळं आम्हाला आज दुःखाला, समस्याला, चिंतेला, काळजीला, आजाराला, विकाराला, अनुवाद 28:47 आम्ही पाहणार आहोत. आम्ही कसं सामोरं जात आहोत, आम्हाला आशीर्वाद का मिळत नाही, आम्ही पाहूया या ठिकाणी प्रयोग. अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 47. कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. हे वचन फोडून सांगण्याची काही गरज नाही. कारण या ठिकाणी धडधडीत लिहिलंय, सर्व गोष्टीची समृद्धी असताना, सगळं मजेत आहे, सगळं सुखात आहे, सगळ्या गोष्टी आईश पैसे, गाडी आहे, बंगला आहे, काय वाटेल तेवढं आहे, तरी पण तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. मग हे कुणासाठी विधान आहे? हे काही विधर्म्यासाठी नाही, हे काही ज्यांना ख्रिस्त माहिती नाही याच्यासाठी पण नाही, जे नवीनच आता बाप्तिस्मा करायला आलेत त्यांच्यासाठी पण नाही, ते सिस्टर ब्रदर आहेत ना त्यांच्यासाठी पण नाही. मग सेवा करणारा कोण आहे? सेवक. म्हणजे याचा अर्थ पास्टर, मी, रेव्हरंड साहेब, फादर साहेब, बिशप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, मग जे आणखीन कोणते कर्नल, काय किती साहेब आहेत, एवढ्या साहेबांना मी सल्यूट करतो की तुम्हाला आणि मला या सर्व साहेबांना सेवा करायला बोलवलेलं आहे, सेवेसाठी निवडलेलं आहे, परमेश्वराशी इमानदार राहायला बोलवलेलं आहे. परंतु आम्हाला सर्व गोष्टी असताना आम्ही आनंदाने, उल्हासाने देवाची सेवा केली नाही. याचा अर्थ आम्ही परमेश्वराबरोबर इमानदार राहिलो नाही, परमेश्वराबरोबर विश्वासू जीवन जगत नाही, परमेश्वराबरोबर प्रामाणिक जीवन नाही, परमेश्वराबरोबर सरळ जीवन नाही, परमेश्वराबरोबर सात्विकपणाचं जीवन नाही, सत्यपणाचं जीवन नाही, प्रकाशाचं जीवन नाही. कारण परमेश्वर अनुवाद 28:47 मध्ये म्हणत आहे की सर्व गोष्टीची
समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वराची सेवा केली नाही केली ना? मग अनुवाद 28:43 मध्ये त्याचं उत्तर मिळालेलं आहे. जे इमानदार राहिले नाही त्यांच्यासाठी उत्तर अनुवादच पुस्तक 28वाच अध्याय आणि 43 वचन. पहिलं उत्तर दिले आणि नंतर प्रश्न केलेला आहे. वाचूया. तुझ्या बरोबर राहणाऱ्या उपऱ्यांची तुझ्यापेक्षा अधिकाधिक उन्नती अधिक उन्नती होत जाईल. तुझ्या बरोबर राहणारे जे उपरे आहेत ना त्यांची. बऱ्याच गावामध्ये असतात ना, गावाचे भाऊबंद वेगळे असतात आणि एखादा दुसऱ्या आडनावाचा दिवस एखादा मनुष्य येतो ना तेव्हा ते उपरे येतो, हे काय काय पाट्या बांधून आलेत. पण परमेश्वर म्हणतो ते इमानदार राहिले, ते विश्वासू राहिले, ते निमांत राहिले, ते सरळ राहिले, ते प्रामाणिक पाहिले, ते त्या गावाला, त्या लोकाला, त्या भाऊबंदाला भिवून राहिले, त्यांच्या पुढे लीन झाले, नम्र झाले, विश्वासू जीवन जगले. आणि मग परमेश्वराने या गोष्टी पाहिल्या, परमेश्वरावर ते इमानदारी राहिले. कारण त्यांना माहिती होतं या गावात आम्ही आलो आता आमचा फक्त एकच वाली, तो म्हणजे परमेश्वर. आणि मग परमेश्वरालाही घाबरा आणि या लोकांनाही घाबरा, लीन व्हा, नम्र व्हा आणि आपला स्वार्थ साधून घ्या. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी काय केलेले, त्यांची अधिक उन्नती झाली. आणि आम्ही आता भीक मागायला लागलो. आज आम्हाला उसने पैसे द्यायला लागले, आज आमच्या बरोबर व्यवहार करायला लागले. याचं कारण काय? कारण आम्ही परमेश्वराची आम्हाला दिलेल्या असताना, परमेश्वराने निवडलेला असताना, परमेश्वराने आनंदाने आम्हाला सगळी समृद्धी दिलेली असताना आम्ही परमेश्वराची उल्हासाने आणि आनंदाने आनंदी मनाने सेवाच केली नाही. आम्ही आमच्या घमंडीवर, आम्ही आमच्या ताकदीवर, आम्ही आमच्या मॅन पॉवरवर, आम्ही आमच्या दिखाऊपणावर परमेश्वराशी इमानदारी राहिलो नाही, कामाशी इमानदार राहिलो नाही, शेजाऱ्याशी इमानदार राहिलो नाही, संस्थेशी इमानदार राहिलो नाही, पाळक साहेबांबरोबर इमानदार राहिलो नाही, पाळक साहेब मंडळीबरोबर इमानदार राहिले नाही. मग आता उपरेची आजकालचा येतोय कुणीतरी आणि आपल्यापेक्षा मोठा कुणीतरी बनून जातोय. याचं हेच कारण तुम्हाला आणि मला सर्व काही दिलेलं असताना आम्ही उल्हासित मनाने आनंदाने सेवाच केली नाही. एक नवीन लोक येतात फेसबुकवर आणि देवाचं अद्भुत सामर्थ्य, अद्भुत कृपा आणि अद्भुत देवाचं वचन त्या ठिकाणी फिरून जातात आणि ते सत्य आहे आणि अनेक लोकांचं तारण त्याद्वारे होत आहे. आणि मग 40 वर्षाची सेवा केलेला म्हणतात अरे आता आला येतो उपरी, आम्ही तर 40 वर्षापासून येत इथं. अरे बाबांनो, सर्व गोष्टीची समृद्धी असताना आनंदाने उल्हासित मनाने सेवा केली का? आणि म्हणून आता हे आलेले यांची अधिक आणि अधिक उन्नती होत आहे. इथं नाही होत. इथं यांना काळीची किंमत नाही, इथं यांना प्रेज द लॉर्ड नाही, हालेलुया नाही, इथं यांना कुणी मान देणार नाही, सन्मान नाही देणार. पण तिथं मात्र आमची उन्नती होत चाललेली. तिथं कुठं? स्वर्गाच्या राज्यामध्ये. आणि म्हणून स्वर्गाच्या राज्यामध्ये उन्नती होण्यासाठी आम्ही परमेश्वराशी इमानदार आहोत. आणि म्हणून आम्ही जसं आहोत तसं आनंदाने आणि उल्हासित मनाने देवाची सेवा करणं खूप गरजेचं आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल. आणखीन एक रेफरन्स पाहूया. निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 16. यामध्ये बेईमानदारी, इमानदारी, हवरटपणा, आज्ञाभंग याविषयी परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून आम्ही काही गोष्टी शिकणार आहोत. निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 19. मोशेने त्यांना सांगितले की कोणी यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. तथापि त्यांच्यापैकी कित्येकानी मोशेचं न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले. तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला. या ठिकाणी रानामध्ये खायचे वांदे झाली होती. आजही अनेक लोकांचे खायचे वांदे झालेत. लॉकडाऊन मध्ये आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळं परमेश्वराने दिले त्यांना स्वर्गातून आकाशातून अन्न पुरवलं. आज देखील या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जे परमेश्वराकडे ओरड करणारे लोक आहेत, जे इमानदार आहेत, जे विश्वासू आहेत, जे नीतिमान आहेत, जे सरळ आहेत, जे प्रामाणिक आहेत, आज देखील परमेश्वर अद्भुतरित्या
वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत तो पुरवठा करत आहे. अशाच प्रकारचा पुरवठा निर्गमच्या पुस्तक अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 19 आणि 20 मध्ये ज्यावेळेस त्यांना खायला नव्हतं त्यावेळेस परमेश्वराने आकाशातून त्यांना मान्ना पाठवला आणि मग देवाचा सेवक मोशे याला परमेश्वराने सांगितलं, बाबा जेवढं लागतंय तेवढंच घ्या, उद्यापर्यंत ठेवू नका, नाही त्याच्यात किडे पडते आणि तुमच्या काही फायद्याचं होणार नाही. आणि जर ते किडे पडलेले जर खाल्लं तर मग मला सांगायचं नाही. तसंच त्यांनी आहे तोच निरोप आहे, ते धर्मशास्त्र आहे तो नियम परमेश्वराचा त्या लोकांना सांगितला. ठीक आहे म्हणे, देवाने आपलं प्रार्थना ऐकली, आकाशातून मान्ना येत आहे, परंतु मी तुम्हाला सांगत आहे, मी एक आज्ञा देत आहे, एक नियम टाकीत आहे, एक तुमची परीक्षा घेत आहे. मी म्हणण्याच्या ऐवजी परमेश्वर घेत आहे की आम्ही परमेश्वराबरोबर किती इमानदारी आहोत, आम्ही परमेश्वराबरोबर किती विश्वासू आहोत, आम्ही परमेश्वराबरोबर किती सरळ आहोत, परमेश्वराबरोबर किती प्रामाणिक आहोत, किती सात्विक आहोत, की तुम्ही जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, बाकीचं साठवू नका. मग हे लोक 16व्या अध्याय आणि 19व्या वचनामध्ये बाहेर गेले, त्यांनी तो जमा केला आणि काही लोकांनी काय केलं माहिती का, आणखीन घेतला, बेईमानदारी केली. इमानदारी नाही, इमानदारीने सांगितलं होतं त्यांना की बाबा एका दिवसाचं घे, तुला जेवढं लागतंय तेवढंच घे. आम्ही एका देवाच्या सेवकाकडे 2-4 दिवसापूर्वी भेटीला गेलो होतो, पास्टर गडाख साहेब, विश्वास गडाख साहेब यांच्या घरी. आणि त्यावेळेस परमेश्वरच्या वचनातून देवाणघेवाण करत असताना त्या ठिकाणी एक विषय घेतला. त्यांनी आम्हाला जेवायला वाढलं आणि जेवता जेवता ते काय लक्षात आलं आणि म्हटलं, जर तू खादाड असला ना तर आपल्या नायड्याला सुरी लाव, सुरी. असे खादाड लोकांनी त्यांनी काय केलं, तिथं जेवढं पाहिजे तेवढं घेतलं तर घेतलं, वरून बोकडी घेतलं. आमचे दुसरे एक पाळक साहेब आहेत, ते म्हटले की बाबा प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जे जातात ना ते लोक मला खूप आवडतात. हे अशा लोकांनी गमिले घेऊन गेले आणि त्या दिवसाचं घेतलं आणि दुसऱ्याच्या दिवसाचं घेतलं. पण झालंय काय, ज्यावेळेस परमेश्वराची इमानदार राहिले नाही, परमेश्वराचे विश्वासू राहिले नाही, त्यामध्ये किडे पडले आणि ते नाश पावले, त्यांना नाश पावलं. पुढे 23 आणि 24 मध्ये हीच गोष्ट आम्ही पाहूया. ज्यावेळेस इमानदारीच्या ऐवजी त्यांनी बेईमानदारी केली, परंतु ज्यावेळेस इमानदारी केली त्यावेळेस काय घटना घडली आपण पाहूया. अध्याय क्रमांक 16, 23 आणि 24 मध्ये तो त्यांना म्हणाला, परमेश्वराचे सांगणे असे आहे की उद्या विसाव्याच्या दिवशी परमेश्वराचा पवित्र शब्बात आहे. तुम्हाला भाजावयाचे ते भाजून घ्या आणि शिजवायचे ते शिजवा, आणि जे काही शिजवायचे ना ते शिजवून घ्या, आणि जे काही उरेल आणि जे काही उरल ना ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा. मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेविले. पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यात किडे पडले किंवा त्याच्यात किडेही पडले नाही. दोन्ही प्रोसेस परमेश्वराकडून, दोन्ही गोष्टी इमानदारीच्या, दोन्ही गोष्टी आम्ही पाहतो त्या ठिकाणी. पहिल्या वेळेस परमेश्वरने सांगितलं या लोकांना सांग एका दिवसातच घ्या, जर जादा घेतलं तर किडे पडते. यांनी काय केलं, इमानदारीने राहिली, यांनी बेईमानदारीने हावरेपणाने जादा घेतलं, किडे पडले. 23 आणि 24 मध्ये परमेश्वराने सांगितलं उद्या शब्बात आहे, उद्या काही येणार नाही, आजच घेऊन ठेवा, जे भाजायचंय ते रांधायचंय, जे काय करायचं ते करून घ्या, शिजवून ठेवा आणि उद्यासाठी साठवून ठेवा, सकाळपर्यंत ठेवा, त्याच्यात किडे पडणार नाही. आणि ऍक्च्युली त्यांनी तसंच केलं आणि पाहिलं तर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये किडे पडलेले नव्हते. हे इमानदारीचं महत्व खूप महत्वाचं. अनेक लोकांनी साठवून ठेवलं, त्यांचे किडे पडले, काहीला ओरिजिनल शरीराला किडे पडले, काहींच्या पैशाला किडे लागले, 500च्या 1000च्या नोटा बंद झाल्या तेव्हा काही लोकांचे किडे लागले, काही लोकांना आता कीड लागली नाहीत म्हणून. हे झालं प्रिय जगिक. परंतु देवापासून आलेला मान्ना आज जर तुमच्या आणि माझ्या जवळ आहे, आकाशातून अन्न पुरवठा केला, परंतु पवित्र शास्त्र सांगतं योहानाच्या पुस्तकामध्ये मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, जो कोणी खाईल, ही भाकर कधी संपत नाही, ही भाकर कधी मिटत नाही, ही भाकर कधी शिळी होत नाही, आणि ही भाकर खाल्ल्याने कुठल्याही प्रकारचं जीवन मिळतं, जीवन. आणि म्हणून आम्ही पाहतो की निर्गम 16 मध्ये लिहिलं की ज्यावेळेस त्यांनी इमानदारी करायला सांगितली होती त्याने बेईमानदारी केली, त्यावेळेस किडे पडले. 23 आणि 24 मध्ये पाहतो की ज्यांनी इमानदारी केली
त्यावेळेस त्याच्यात किडे पडले नाही, मग यांनी काय केलं, हवरटपणा केला. इमानदार राहायचं ना, त्यांनी हवरटदारी केली त्यांनी सुरू. आपण पाहूया 27 आणि 28. तरी सातव्या दिवशी ते गोळा करण्यासाठी काही लोक बाहेर गेलेच, पण त्यांना काही मिळाले नाही. त्यांना सांगितलं होतं, बाबा आताच घ्या, उद्या पडणारच नाही. पण हे लोक काही होते, त्यांनी गोळा केलं, शिजून ठेवलं, खाल्लं गप्पा खादाडासारखं, आणि हवरटपणाने परत गेले बाहेर. काही भेटतंय का काही? अहो, या संस्थेतून त्या संस्थेत, त्या संस्थेतून त्या संस्थेत, आतापर्यंत बरेच झालं बदलणं, पण देवाचं काम मात्र केलं नाही, इमानदार राहिले नाही. आणि म्हणून बायबल सांगतंय की जर थोड्या गोष्टीवर जर विश्वासू राहिला, इमानदार राहिला, तर पुष्कळ तुझी नेमणूक करील. यांनी हवरटपणा चालू केला. आणि मग पुढे वाचूया. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयाला तुम्ही कुठपर्यंत नाकारणार? कुठपर्यंत तुम्ही बेईमानदार होणार? कुठपर्यंत तुम्ही अविश्वासू जीवन जगणार? कुठपर्यंत तुम्ही वाकडे तिकडे चालणार? कुठपर्यंत तुमचं अंतःकरण भ्रष्ट होणार? अहो, तुमच्यासाठी 40 वर्षामध्ये जो मानना मी पुरवला, तुमचे कपडे फाटले नाही, चपला तुटल्या नाही, काही झालं नाही. आज तुमचं कसं आहे? आम्ही तर महिन्याला 15 दिवसाला बुटन चप्पल बदलितो. प्रवास तर आमचा डांबरीवर आहे, ते खड्या खोड्यानी, दर्या खोऱ्या, उंच पहाड, चिखल तुडवीत, काटे कुसळे तुडवीत गेले. त्यांच्या चपला तुटल्या नाही, त्यांचे कपडे फाटले नाही. आज आम्ही हाताने कपडे फाडून येतो. हो, कपडे त्यांचे फाटले नाही, पण आम्ही फाडितो नवीन घेण्यासाठी. अनेक लोक कपडे फाडून येतात. काही लोक गरिबी म्हणून कपडे फाडतात, काही लोक शोक म्हणून गरिबी फाडतात, काही लोक फॅशन म्हणून कपडे फाडून येतात. पण या लोकांचे 40 वर्ष काहीच फाटलं नाही. आणि या कपड्याच्या नादात, खाण्याच्या नादात, या हवरटपणाच्या नादामध्ये, या बेईमानदारीच्या नादामध्ये त्यांनी परमेश्वराचा आज्ञाचा भंग केला. आणि एकदा का आज्ञाचा भंग झाला का मग मात्र आमच्या जीवनाला मरणप्रायी यातना सुरू होतात. आम्ही त्या मरणाकडे जातो. आणि म्हणून आम्ही इमानदार असणं खूप महत्वाचं आहे, जबाबदार असणं खूप महत्वाचं आहे. आम्ही परमेश्वराचं वचनाचं मनन चिंतन करणं आणि परमेश्वराबरोबर विश्वासू जीवन जगणं यात खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहिलं कालच्या एका भागामध्ये आम्ही एक रेफरन्स घेतला होता, इर्मियाचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 13 मध्ये, की ज्यात पाणी राहणार नाही ना, असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केलेत. आणि त्याच फुटक्या हौदामध्ये अनेक लोक बाप्तिस्मा देतात. आणि त्याच फुटक्या हौदामध्ये पाणीच नाही. जगातलं पाणी आहे पण आत्मिक नाही. जगातलं पाणी आहे पण तू जिवंत पाणी नाही. आणि याच्यातच बाप्तिस्मा घेऊन वर येतात आणि याच्यातच डुबवितात. आणि मग हे इमानदार राहत नाही आणि ते इमानदार राहत नाही. हे पण विश्वासू राहत नाही आणि ते विश्वासू राहत नाही. हे पण सरळ नसतात आणि तेही सरळ नसतात. हे प्रामाणिक राहत नाही आणि ते पण प्रामाणिक राहत नाही. हे कशामुळे झालं? आम्ही इमानदार नसल्यामुळं, आम्ही विश्वासू जीवन जगत नसल्यामुळं, आमच्यामध्ये सत्य आम्ही न ठेवल्यामुळं. त्याचं महत्वाचे कारण आहेत की आम्ही धर्मशास्त्र मोडल्यामुळं. आणि म्हणून आम्ही पाहतो स्तोत्र 15:1 ते 5 मध्ये की देवाच्या राज्यामध्ये, पवित्र डोंगरामध्ये, मंडपामध्ये कोण वस्ती करील? की जो नीतीने वागतो, जो चुगली करीत नाही, जो शेजाऱ्याची निंदा करीत नाही. या प्रकारे गोष्टी जर आम्ही परमेश्वराच्या गौरवासाठी जर वापरल्या तर निश्चित अर्थाने प्रिय आम्ही परमेश्वराच्या गोष्टीमध्ये राहू. आम्ही आणखीन एक टॉपिक पाहणार आहोत. जर आम्ही इमानदार नसलो तर, आम्ही पाहिलं तर इमानदारी, बेईमानदारी, परमेश्वराच्या विषयी आम्ही 2 चॅप्टर पाहिले. इमानदारीचा खरा अर्थ काय, इमानदारीची परीक्षा होती, त्यानंतर इमानदारीचं महत्व काय. आता आम्ही पाहत आहोत आम्ही जबाबदार नसलो, इमानदारीबद्दल, परमेश्वराबद्दल, विश्वासाबद्दल जर आम्ही जबाबदार नसलो, आम्ही इमानदार नसलो, आम्ही विश्वासू नसलो तर काय? प्रेषित 5:2 आणि 3, प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक
5 वचन क्रमांक 2 आणि 3. आता या ठिकाणी पवित्र आत्मा मिळालेला आहे. पवित्र आत्म्याच्या याजकांबरोबर पवित्र आत्म्याचे जे लोक होते, जे पालक साहेब असतील, याजक असतील, यांच्याबरोबर जे बिलीवर्स एक कुटुंब आहे, एक सिस्टर हन्ना, ब्रदर हन्ना आणि ब्रदर सफीरा. या ठिकाणी हन्ना व सफीरा या दोन्ही विषयी लिहिलेला आहे. हे ब्रदर सिस्टर म्हणजे वैयक्तिकरित्या हे नवरा आणि बायको होते, परंतु आमच्या भाषेमध्ये ब्रदर आणि सिस्टर. वाचूया 5, 2, 3. मग ठेवला व काही भाग आणून व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेव, काही ठेवून घ्यावे काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे. का भरवलेलं आहे. आम्ही जर इमानदार नसलो, सैतानाने एंट्री मारली, हैवानाने एंट्री मारली, इब्लिसाने एंट्री मारली, दियाबलने एंट्री मारली, चोराने एंट्री मारलीच. आम्ही इमानदार नसलो तर काय होतंय, आम्ही विश्वासू नसलो तर काय होतंय, आम्ही प्रामाणिक नसलो तर काय होतंय, आम्ही जबाबदार नसलो तर काय होतंय. पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याच्या नुसार प्रेरणेने वचनाच्या माध्यमातून देवाच्या सेवकाने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार सांगितलं की हे सगळं आम्हाला इथं ठेवून जायचं, आमचं सगळं काय येणार नाही. देवाच्या गौरवासाठी, देवाचं राज्य मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपापली जमीन जुमला विकायला लागले. प्रत्येक जणाने प्रेषिताच्या चरणाजवळ आणून काही अर्पण ठेवलं आणि प्रेषिताच्या चरणाजवळ आणण्यासाठी सर्वसाधारण व्यक्ती आलेले नसतील, यांनाही पवित्र आत्म्याचा स्पर्श असन. सिस्टरला कदाचित हनन्या पास्टर असतील आणि सफीरा सिस्टर देखील असतील. या पास्टर सिस्टर म्हणजे यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन बरोबर माहिती होतं. याचा अर्थ यांना वचन माहिती होतं, याचा अर्थ यांना नियमशास्त्र माहिती होतं, याचा अर्थ याजकाने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेतून मेसेज दिला हे त्यांना माहिती होतं. याचा अर्थ देवाच्या आत्म्याने नियमशास्त्राच्या माध्यमातून आणि त्यांच्या विश्वासाद्वारे आणि ते परमेश्वराबरोबर इमानदार असल्या कारणाने त्यांनी त्यांची जमीन विकली आणि परमेश्वराच्या चरणाजवळ काही भाग आणून ठेवला. इकली तवर पवित्र आत्म्याने परिपूर्ण होती, पण जेव्हा द्यायचा टाइम आला त्या ठिकाणी त्यांच्या मनात चलबिचल निर्माण झाली. इमानदारीच्या ऐवजी बेईमानदारी सुरू झाली. विश्वासाच्या अगोदर अविश्वास निर्माण झाला. कदाचित त्यांना वाटलं असं हे सगळं विकलंय, आता आपण काय करायचं, हे सगळं सगळं यांचं पायावर नेऊन ठेवायचं म्हणलं. आपल्याला काय, जेव्हा आपला नंबर लागन यांच्याकडे आपलंच असून भीक मागावं लागल. येडे झाले काय. त्या सिस्टर सफीरा सिस्टर म्हणतात, पास्टर अनन्या साहेब येडे झाले काय तुम्ही. अहो आलेल्या लॉकडाऊन मध्ये सगळंच कसं काय लोकांना देता, मग परत येतील का नाही आपल्याकडं. मग त्यांच्यामध्ये बेईमानदारी घुसली. बेईमानदारी घुसली म्हणजे काय, सैतान आला आणि सैतानाने त्यांचं मन भरवलं. सैतान आला आणि त्यांना सांगितलं, अरे बाबा हे सगळं नका ठेवू, तुमच्या जवळ राहू द्या काही, कारण तुमचं रेकॉर्ड आता खराब झालंय, लोक तुम्हाला परत देणार नाही, तर हे राहून द्या. असं सैतानाने खोटं बोलायला सुरुवात केली. आणि मग हनन्या साहेब आणि सफीरा मॅडम या दोघींनी प्रेषिताच्या चरणाजवळ आणून ठेवलं आणि पेत्राला म्हटलं 5:2 मध्ये लिहिले, प्रेषित 5:2. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेविला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवला. पुढं तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले. सैतान आलाच कसा तुझ्याजवळ. तू विश्वासाने सगळ्या गोष्टी केल्यास, तू इमानदारीने सगळ्या गोष्टी केल्यास, तू प्रामाणिक होता, ह्यो आला कसा. प्रॉब्लेम काय झाला, हा प्रॉब्लेम प्रिय आम्ही पुढच्या लाईव्ह फेसबुक मध्ये तपासूया. कारण आम्ही इमानदार नसलो तर काय होतंय, आज आम्ही ह्या गोष्टीचं पाहणार आहोत. त्याचप्रमाणे इमानदारीचे उदाहरणं देखील आम्ही पुढच्या लाईव्ह फेसबुक मध्ये पाहणार आहोत. परमेश्वरच्या प्रत्येक आलेल्या अभिषिक्त सेवकांचं मी पुन्हा एक वार हार्दिक स्वागत करतो. प्रभू येशूच्या नावात त्यांना जय मसीह की सलाम, प्रेज लॉर्ड, जय ख्रिस्त, हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा एक वार आपण लाईव्ह फेसबुक मध्ये उद्या आम्ही इमानदार नसलो तर काय होणार आहे आणि इमानदारीची उदाहरणं या पुढच्या लाईव्ह फेसबुक मध्ये पाहूया. पुन्हा एक वार येऊया आपल्या आपण छोटीशी प्रार्थना यासाठी करूया की आपण खरोखर सुरुवातीला जे गीत गायलं माझ्या भारत देशासाठी माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही देवाचे सेवक ज्या ज्या ठिकाणी राहत आहेत त्या प्रत्येक ठिकाणासाठी आपण प्रार्थना करूया. आणि परमेश्वराने या परिस्थितीमधून आमच्या सर्वांचं आणि विशेष करून जे इमानदार सेवक आहेत त्यांचा परिवार वाचला जावा, ते परमेश्वराच्या आणखीन समीप जावं म्हणून प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जे आज परमेश्वर दे बापा इमानदारीचा शोध घेत आहेत, जे आज निर्णय करीत आहे की होय खरोखर मी परमेश्वराशी प्रामाणिक जीवन जगेल, मी परमेश्वराची प्रामाणिकपणे सेवा करीन, मी माझ्या शेजाऱ्याबरोबर प्रामाणिक जीवन जगेल, मी माझ्या गावाविषयी शहराविषयी राज्याविषयी जिल्ह्याविषयी देशाविषयी प्रामाणिक राहील, मी विशेष करून परमेश्वराविषयी प्रामाणिक राहील, मी विशेष करून पुन्हा एक वार नियमशास्त्राविषयी इमानदार प्रामाणिक सात्विक विश्वासू राहील, अशी कृपा आपली दे बापा. तू आम्हा प्रत्येकावर कर. तुझा अभिषेक तुझ्या प्रत्येक लाईव्ह फेसबुकवर असणाऱ्या तुझ्या अभिषिक्त सेवकावर कर आणि अनेक मोठ्या सामर्थ्याने त्यांची सेवा बहुगुणित आणि आशीर्वादाची कर. ते ज्या ज्या ठिकाणी जातील आणि त्यांचं मुख ज्या वेळेस उघडेल प्रभू येशूच्या नावात वधस्तंभाचा झेंडा त्या ठिकाणी रोवले जाऊ दे. यासमान मी प्रार्थना विनंती करतो प्रभू येशूच्या नावात आमच्या भारत देशासाठी विशेष करून महाराष्ट्र राज्यासाठी आमचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व वैयक्तिक लोक, सेवाभावी संस्था, सर्व बिलिव्हर्स, भाऊ बहिणी, आई वडील, प्रिय लेकर, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन घडव आणि परमेश्वर देव बाप्पा आम्ही इमानदारीने शेवटच्या टोकापर्यंत आम्ही खंबीर राहावं अशी तू कृपा कर. सर्व आदर गौरव सन्मान महिमा तुला देत, जो होता जो आहे आणि जो येणार आहे त्या नाझरेत कर प्रभू येशूच्या नावात छोटीशी मागणी मागतो स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आजीजकार असो. आमेन आमेन आमेन. Praise the Lord. God bless you. Thank you.